ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओबीसी हा भाजपचा DNA असं भाजपचे नेते म्हणतात। मग ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा की नाही हे भाजपनेच ठरवावं, मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट। मराठा समाजाचा GR सरसकटचा नाही, खऱ्या कुणबींनाच प्रमाणपत्र मिळणार। GRमुळे ओबीसी समाजावर परिणाम होणार नाही, भुजबळांना आश्वस्त केले मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यात ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजानेही पुढाकार घेतलेला, प्रत्येकाने एकमेकांना सहकार्य करावं। भुजबळांच्या नाराजीवरील प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटलांचं भाष्य। हैदराबाद गॅझेटच्या GRमुळे राष्ट्रवादीत 2 गट पडले नाहीत, भुजबळांच्या नाराजीबाबत सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। तर ओबीसींवर अन्याय होणार की नाही यावर 2 ते 3 दिवसात स्पष्टता येईल, तटकरेंचं भाष्य। GRमुळे मराठवाड्याला फायदा होणार, मराठवाड्याला काही मिळू नये अशी काही लोकांची भावना, आम्ही कोणाच्या ताटातलं घेतलेलं नाही, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। बारामतीत आज लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चा, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला GRचा अर्थ समजावून सांगावा, मराठ्यांना टप्प्याटप्प्यानं ओबीसीत घुसवणार का, लक्ष्मण हाकेंचा सवाल। सातारा गॅझेट संदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची मंगळवारी बैठक, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची जरांगेंना माहिती। GRमध्ये 1921 आणि 1931च्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख, 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करण्यात यावा, जरांगेंची विखेंकडे मागणी। तर GRमध्ये दुरुस्ती करता येईल, विखे पाटील यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाबाबतचा GR गंडवणारा जरांगेंचीच नव्हे तर उपसमिती, शिंदे समिती, मराठा कुणबी सर्वांचीच फसवणूक, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। काहींना मराठा आणि कुणबीवाद पेटता ठेवायचा, मंत्री जयकुमार गोरेंचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार। तर मराठा आरक्षणाचा GR गंडवणारा नसून विरोधकांना थंडवणारा, भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। अवैध मुरुम उत्खनन कारवाई प्रकरणी अजित पवार महिला पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, तर इतकी दादागिरी का, धमकी देणं उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का, अजितदादांनी माफी मागावी, दमानी आक्रमक। सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हे दाखल, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राममहसूल अधिकाऱ्यांची तक्रार। इंडिया आघाडीच्या संसदेतील प्रमुख नेत्यांची 8 सप्टेंबर रोजी बैठक, उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक, 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान। अमरावतीच्या दर्यापूरमधील वडनेर गंगाई येथील बाग रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य, जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांकडून शेतमालाची वाहतूक, रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, एका वर्षात 27 लाख ई चलानद्वारे 470 कोटींचा दंड ठोठावला, 470 कोटींपैकी 51 कोटी रुपये वसूल। उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून 6 अल्पवयीन मुलींचा पलायन, 4 मुलींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पोलिसांकडून 2 मुलींचा शोध सुरू, सुधारगृहाची भिंत ओलांडून पलायन केल्याची माहिती। जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरलं, गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू, 175 गावांचा सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, हथिनीकुंड धरणातून नदीत विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नागपुरात नैसर्गिक तलावात बाप्पाच्या विसर्जनावर बंदी, नागपुरात विसर्जनासाठी 419 कृत्रिम तलाव, तर महानगरपालिकेकडून फिरत्या विसर्जन वाहनांची सोय। 2014 पूर्वी काँग्रेसने जनतेचे मासिक बजेट वाढवलं, आता काँग्रेस सरकार असतं तर 100 रुपयांच्या वस्तू खरेदीवर 20 ते 25 रुपये कर लावला असता। GST स्लॅबमधील सुधारणांबाबत बोलताना पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका। नेपाळमध्ये ट्विटर आणि मेटावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय, मेटा आणि ट्विटरसह 26 सोशल मीडिया वेबसाईट बंद करण्याचे नेपाळ सरकारचे आदेश। मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींकडून TV9 मराठीच्या बाप्पाचं दर्शन, देवेंद्र भारतींकडून TV9 मराठीच्या बाप्पाची आरती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।